तर आता आपण एक्सपान्शन फॉर्म्युला EL4 म्हणजे शेवटच्या फॉर्म्युल्याकडे आलोय आणि आपला शेवटचा जो फॉर्म्युला आहे तो आहे पण A प्लस B प्लस C होल स्क्वेअर असेल तर त्याचा विस्तार जो आहे तो A स्क्वेअर B स्क्वेअर प्लस C स्क्वेअर प्लस 2AB प्लस 2BC आणि 2AC या पद्धतीने असेल. याचा जो वापर आहे तो आपल्याला कोणत्या पद्धतीने करता येईल तर एक पहिले गणित घेऊ आपण रेफरन्ससाठी. सपोज 3x प्लस 4y प्लस 5z स्क्वेअर होल स्क्वेअर. ओके, तर यामध्ये आपल्याला फॉर्म्युल्यानुसार काय करायचं, A, B आणि C कन्सिडर करून घ्यायचं. आता A कोण आहे सध्या, A is equal to 3x, B is equal to किती आहे 4y आणि C 5z या पद्धतीने. ओके, आता यामध्ये जर आपण पाहिलं तर A स्क्वेअर आहे म्हणजे सर्वात अगोदर काय घ्यायचं आपल्याला 3x स्क्वेअर, B चा स्क्वेअर म्हणजे स्क्वेअर, C चा स्क्वेअर म्हणजे 5z स्क्वेअर प्लस 2AB म्हणजे A आणि B चं मल्टिप्लिकेशन. सो 2 into A काय आहे 3x into B कोण आहे 4y प्लस 2BC 2 into B कोण आहे 4y into C कोण आहे 5z प्लस 2AC 2 into A किती आहे 3x आणि C किती आहे 5z. करेक्ट, is equal to 3 चा स्क्वेअर किती 9x स्क्वेअर प्लस किती 16y स्क्वेअर प्लस 25z स्क्वेअर प्लस आता यामध्ये अंकाचा गुणाकार करून घ्यायचा. 2 3 चा 6 6 4 चा 24 x into y xy प्लस 2 4 चा 8 8 5 चा 40 y into z yz प्लस 2 3 चा 6 5 चा x into z z. So that is the answer. आता यामध्ये सर्वच राशी आपण प्लस घेतल्या होत्या, मग काही राशी जर मायनस असतील तशा वेळेस कसे आपण रूल्स अप्लिकेबल करायचे ते पाहू. आता सेकंड एक्झाम्पल जे आहे त्यामध्ये आपण 4a minus 6b plus 7c होल स्क्वेअर असं गणित घेऊ. ठीक आहे, मग आता यामध्ये आपण ABC कन्सिडर करू. A काय आहे 4a, B काय आहे 6b नाही घ्यायचं, चिन्हांसहित घ्यायचं मायनस 6b आणि C ची व्हॅल्यू काय आहे 7c. फॉर्म्युल्यानुसार जर गेलो आपण A स्क्वेअर म्हणजे कोणाचा 4a स्क्वेअर त्यानंतर प्लस B स्क्वेअर मायनस प्लस C स्क्वेअर म्हणजे 7c स्क्वेअर. येते लक्षात. त्याच्यानंतर काय होतं प्लस 2ab 2 into a काय आहे 4a into minus 6b प्लस 2ac होता एक bc 2 into b कोण आहे 6b into 7c प्लस 2ac होता 2 into a कोण आहे 4a into c 7c. येते लक्षात. सांगा 4 चा स्क्वेअर 16
ए स्क्वेअर. आता मायनस संख्या जरी असेल पण त्याचा स्क्वेअर जो आहे तो काय असतो, प्लस असतो, कारण मायनस मायनस काय होतं, प्लस. सो 36 बी स्क्वेअर 7 स्क्वेअर सी स्क्वेअर. आता इथे एक लक्षात घ्या, इथं प्लस आहे आणि इथं एकदा काय आलेलं आहे, मायनस. सो प्लस मायनस मायनस, 4 2 जा 8, 8 6 जा 48, ए इंटू बी काय, ए बी. इथे ए पहा, एकदा प्लस आहे आणि एकदा मायनस आहे मल्टिप्लिकेशन मध्ये, प्लस मायनस मायनस. 2 6 जा 12, 12 7 जा 84, बी इंटू सी बी सी, प्लस 2 4 जा 8 7 जा 56, ए इंटू सी ए सी, या फॉर्मॅट मध्ये. ओके. आता हे तर झालं सेकंड फॉर्मॅट ज्यामध्ये मायनस येऊ शकतो. आणखीन एक फॉर्मॅट आहे याच्यामध्ये, जसं की पहा, आता अगोदर मी पुन्हा एकदा सूत्र लिहितो, थोडी अडचण नाही आपल्याला. ए प्लस बी प्लस सी स्क्वेअर काय, ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर ए बी प्लस 2 ए सी. आता जे प्रॉब्लेम नंबर 3 आहे आपला, त्यामध्ये काय करू आपण, पहा 3l प्लस 5m प्लस 2n होल स्क्वेअर, त्यानंतर प्लस 3l मायनस 5m प्लस 2n स्क्वेअर. या पद्धतीचं गणित समजा आपल्याकडे. ठीक आहे. आता हे गणित सोडवताना काय करणार, कारण संख्या तर सारख्याच आहेत पहा, ए बी सी ची व्हॅल्यू तर सारखीच आहे. लक्षात येतं, ए ची व्हॅल्यू किती आहे 3l, बी ची व्हॅल्यू एकदा प्लस आलेली आहे, एकदा काय आलेली आहे मायनस, आणि सी ची व्हॅल्यू पण दोन्ही ठिकाणी काय आलेली आहे प्लस. म्हणजे इथं ए बी सी घ्यायला जमेल का आपल्याला, नाही. फक्त डायरेक्ट तुम्ही काय करायचं, विस्तार करायचा, आणि विस्तार करताना जे रूल्स आपण या अगोदर अप्लिकेबल केले तेच रूल्स तिथं अप्लिकेबल करायचे. ठीक आहे. आता पहिल्या कंसाचा विचार केला आपण तर काय सांगा, 3l पाहिजे ना, ए स्क्वेअर प्लस 5m स्क्वेअर, त्यानंतर 2n स्क्वेअर प्लस 2ab म्हणजे काय 2 इंटू 3l इंटू 5m, बरोबर. त्यानंतर 2bc, bc म्हणजे 5m आणि 2n यांचं मल्टिप्लिकेशन, त्यानंतर प्लस पुन्हा काय आहे 2ac, ac म्हणजे कोण 2 इंटू 3l इंटू 2n झालं. आता हे झालं फक्त पहिल्या कंसाचं. दोघांमध्ये कोणतं चिन्ह आहे बरं, प्लसचं चिन्ह आहे. मग प्लसचं चिन्ह असल्यानंतर चिन्ह बदलतं का, नाही. म्हणजे त्याच्यात तुम्ही डायरेक्ट पण घेऊ शकता. फक्त आता यावेळेस की 3l b मायनस 5m आणि c काय असेल 2n असेल. आता शिकवल्या प्रमाणे सांगा, ए स्क्वेअर म्हणजे काय 3l स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर म्हणजे मायनस 5m स्क्वेअर 2n स्क्वेअर प्लस 2ab, सांगा 2 इंटू ए कोण आहे 3l, बी कोण आहे मायनस 5m, हे लक्षात ठेवा. त्यानंतर 2bc, 2 इंटू बी कोण आहे 5m, त्यानंतर इंटू सी म्हणजे कोण 2m प्लस 2 इंटू ac, ए कोण आहे 3m आणि सी 2m. सांगा 3l चा स्क्वेअर 9l स्क्वेअर प्लस m स्क्वेअर प्लस 4, 3 2 जा 6, 6 5 जा 30 lm. आता
2 5 10, 10 2 20 mm plus 2 3 6 2 12 mm plus आता हे घे 3l चा स्क्वेअर 9l स्क्वेअर minus 5m चा स्क्वेअर m स्क्वेअर 2m चा स्क्वेअर 4m स्क्वेअर. आता चिन्हाकडे लक्ष द्यायचं. प्लस मायनस काय असेल मायनस 2 3 6 6 5 30 mm पुन्हा पहा प्लस मायनस मायनस 2 5 10 10 2 20 2 3 6 6 2 12 l. आता ज्या राशी अपोजिट आहेत त्यांना कॅन्सल करायचं आणि ज्या राशी सारख्या आहेत त्यांची काय करायची बेरीज करायची ऍडिशन. प्लस 30 mm आणि मायनस 30 mm हे प्लस मायनस आहे ते काय होतील कॅन्सल. अजून कोणी होतं का प्लस 20 mm मायनस 20 mm कॅन्सल. आणि सारख्यांची बेरीज करायची 9l स्क्वेअर आणि 9l स्क्वेअर किती येतील 18l स्क्वेअर 25 आणि 25m स्क्वेअर किती येतील 50m स्क्वेअर 41m स्क्वेअर आणि सॉरी 4m स्क्वेअर आणि 4m स्क्वेअर किती येतील 8m स्क्वेअर. त्यानंतर 12ln किती येतील ln. अजून काही शिल्लक राहिले का नाही. तर अशा पद्धतीनं हे गणित आपण डायरेक्ट करू शकतो. येते लक्षात. आता प्रश्न आहे मायनस असल्यावर कसं करायचं है ना. त्यासाठी पण एक उदाहरण घेऊ आपण. पहा किती उदाहरण आपल्याला चौथं ना फोर्थ एक्झाम्पल. पहा 2x plus 5y plus 3z square minus 2x minus 5y plus 3z whole square. क्लियर. आता तर तुम्हाला काही गोष्टी क्लिअर झाल्या त्यामुळे तुम्ही डायरेक्ट पण सोडवू शकता. सांगा काय 2x square ओके स्क्वेअर ओके प्लस 5y त्यानंतर प्लस. आता सॉरी इथं प्लस येईल का आता इथं मायनस आहे. आता एक लक्षात घ्या हे मायनस असल्यावर दुसरं जे इक्वेशन आहे हे तुम्ही सॉल्व्ह करताना सर्व काही कशामध्ये घ्यायचं आहे ब्रॅकेट मध्ये घ्यायचं. कारण यावेळेस चिन्ह जे आहे हे सर्वांचं बदलणार. क्लिअर. त्यामुळे त्यांना आपण स्क्वेअर ब्रॅकेट मध्ये घ्यायचं. कशामध्ये घ्यायचं प्लस असल्यावर घ्यायची गरज आहे का नाही. काय असल्यावर घ्यावं लागणार आपल्याला मायनस असल्यावर. सो सांगा 2x स्क्वेअर प्लस मायनस 5y स्क्वेअर प्लस square plus 2 into 2x into minus 5y त्यानंतर plus into 3z त्यानंतर plus आणि स्क्वेअर ब्रॅकेट काय करावं लागेल क्लोज. सांगा किती 4a स्क्वेअर प्लस y स्क्वेअर प्लस z स्क्वेअर प्लस 2 2 4 5 xy 2 5 10 3 30 yz 2 2 4 3 z मायनस आणि जे स्क्वेअर ब्रॅकेट मध्ये ते अजून स्क्वेअर मध्येच ठेवायचं. 2l चा स्क्वेअर
स्क्वेअर त्यानंतर प्लस मायनसचा स्क्वेअर प्लसच येणार सो 25 वाय स्क्वेअर त्यानंतर 9 झेड स्क्वेअर प्लस मायनस मायनस किती 2 2 जा 4 5 जा एक्स वाय पुन्हा प्लस मायनस मायनस 2 5 जा 10 3 जा प्लस 2 2 जा 4 4 3 जा एक्स झेड त्यानंतर कंसाच्या बाहेर लिहिताना आता आपल्याला साइन चेंज करायची हे जेवढे काही आहेत या सगळ्याला आपण मायनस करलो म्हणजे मायनस ना आपण मल्टिप्लाय करलो म्हणून ज्या राशी प्लस असतील त्या काय घ्याव्या लागतील आपल्याला मायनस आणि ज्या राशी मायनस आहे त्या काय घ्याव्या लागतील प्लस जसं की पहा पहिल्यांदा आपण जसं कसं लिहिणार 4a स्क्वेअर माइनस प्लस माइनस माइनस प्लस माइनस पुन्हा माइनस प्लस पुन्हा माइनस माइनस प्लस त्यानंतर माइनस माइनस प्लस किती आहे ते 30 yz आणि माइनस प्लस माइनस 12 xz आता मात्र सारख्या राशींची ऍडिशन आणि अपोजिट असेल तर त्यांचं डिव्हिजन म्हणजे कट करायचं सांगा काय कट होईल प्लस 4x मायनस 4x अजून प्लस 25 मायनस 25 मायनस z अजून 12x ओके हे सर्व कॅन्सल केले आपण आणि सो जेव्हा आन्सर लिहू फायनल सांगा 20 plus 20 is equal to xy and 30 plus 30 60 yz तर या पद्धतीने आपल्याला काय करायचं आहे सॉल्व्ह करायचं ओके तर इथं आपलं एक्सपेन्शन फॉर्म्युला हा चॅप्टर या ठिकाणी संपतो ओके